आजचा आपला विषय आहे संतांची परंपरा. म्हणजे आपला महाराष्ट्र धर्म या संदर्भात संत परंपरा कशी महत्त्वाची आहे हे आपल्याला जरा बघायचं आहे. म्हणजे भक्तीची, प्रेमाची, समानतेची परंपरा हे संत परंपरेतून वाहत आलेली आहे आणि ती पुढे महाराष्ट्र धर्मामध्ये परिवर्तित झालेली आहे. म्हणजे साधू संतांनी रुजवलेला भक्ती मार्ग अथवा जो भागवती धर्म म्हणून ओळखला जातो तो म्हणजेच महाराष्ट्र धर्म असं म्हणता येणार नाही, तो त्याचा एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो. आता म्हणजे साधू संतांच्या कार्याचा जो प्रभाव आहे तो प्रभाव पुढे महाराष्ट्र धर्मामध्ये विलीन झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. एकूण आपण जर बघितलं तर संतांची विशाल दृष्टी, त्यांची कर्तव्य आणि समाजाबद्दलची त्यांची आत्यंतिक आत्मीयता ही जी आहे ही आपल्याला त्यांच्या कार्यातून दिसून येते. म्हणजे हा जो आळंदी देहून पंढरपूरकडे जाणारा आपण मेळावा बघतो, अजूनही बघतो आपण. हा जो मेळा आहे याचं जे सामर्थ्य आहे ते त्यावेळेपासून चालू झालेलं आहे. ज्ञानेश्वरांच्या काळापासून हे सगळं चालू झालेलं आहे. म्हणजे ते गाणं आहे, तुम्हाला एखाद्याला माहिती असेल, देहू आळंदीचा आनंदीचा मेळा, विठू तुझ्या गावा निघाला असे, असं संजू अभ्यंकरचं एक गाणं आहे. तर तसा हा सगळा मेळावा जो आहे तो पंढरपूरकडे जातो. त्याच्यामध्ये एक प्रेमाचा दृष्टिकोन आहे, समानतेचा दृष्टिकोन आहे, विशाल दृष्टी संतांची याच्यामध्ये दिसते. आणि संस्कृतमधील ज्ञानभांडार जे आहे ते सगळं म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत, अभंग, हरिपाठ इत्यादीद्वारा त्यांनी बोली भाषेतून सर्वसामान्य माणसांपर्यंत संस्कृतमधलं ज्ञान जे नेलं त्याचा पण एक प्रभाव किंवा त्याचं एक महत्त्व खूप आहे. म्हणजे इंग्लंडपासून पंढरपूरपर्यंत हा समतेचा प्रभाव वाहत जातो आहे असं इथे लेखकांनी म्हटलेलं आहे. हा एक समतेचा प्रवाह आहे, प्रेमाचा प्रवाह आहे. आणि म्हणजे ज्ञानेश्वरांनी 1212 मध्ये शके 1212 मध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणजे 1290 मध्ये ती पूर्ण झालं लिखाण त्यांचं. शके 1272 ही टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदर लेखक झाला असं इथे त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तेव्हापासून सुरू झालेला हा संत परंपरेचा प्रवाह आहे आणि शेकडो वर्ष तो खळाळत राहिलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्याला खूप त्रास झाला. एकूण समाजातील त्यावेळच्या मुखंडांकडून किंवा समाजाचे जे धुरीण होते त्यावेळेला त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी भावंडांचा अनन्वित छळ झालेला आहे. आणि या छळवादाला त्या भावंडांनी प्रेमाच्या दर्शनाने उत्तर दिलं. म्हणजे इथेच ही संतांचं एक वेगळेपण हे सुरू होतं किंवा वेगळेपण जे ते आपल्याला जाणवतं. म्हणजे त्यांनी आपल्या कार्यातून हे प्रेमभांडारच खुलं केलं आणि या प्रेमभांडाराचाच वारसा त्यांनी पुढे सगळ्यांना दिलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आता आपण जे इस्टेट, घर, संपत्ती, घरं, दारं, शेती, वाडी हे जे पुढच्या पिढीला द्यायचा प्रयत्न करतो त्याच्याऐवजी हा प्रेमाचा प्रवाह जो आहे किंवा समानतेचा प्रवाह जो आहे हा प्रवाह त्यांनी पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाच्या प्रगतीपथावरती ही वाटचाल जी आहे ही वाटचाल त्यांनी चालू ठेवलेली आहे. म्हणजे हा जो आहे समाजामध्ये समता आणि प्रेमाची रोखणी या दोन मुख्य खांबांवरती संतांचं जे कार्य आहे किंवा संतांची जी परंपरा आहे ही सगळी अवलंबून आहे. म्हणजे समाजातील विविध घटकांमध्ये एकोपा निर्माण करणं आणि ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा आदी संतांना त्यावेळेला पुष्कळ उपद्रव झाला. म्हणजे नुसता ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनाच नाही तर सगळ्यांनाच खूप उपद्रव झाला. तरी त्या उपद्रवाचं उत्तर पदोपदी मानहानी सहन करायला लागलेली आहे आणि त्याचं उत्तर त्यांनी जे आहे ते उत्तर त्यांनी प्रेमाने दिलेलं आहे. हा त्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांची जी एक मानहानी झाली किंवा त्यांचा जो अपमान झाला त्यांना जी काही वागणूक मिळाली त्याच्यावरनं आपल्याला धर्माची जी अवनत अवस्था झालेली होती ती आपल्या लक्षात येते. की लोक ज्या तऱ्हेने वागत होते, लोकांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची आत्मीयता, प्रेम, सामावून घेण्याची दृष्टी हे काहीही नव्हतं. याच्यावरून आपल्याला ही धर्माची अवनत अवस्था जी आहे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यावेळेचे धर्ममार्तंड कसे होते तर अतिशय अनुदारता होती त्यांच्या ठिकाणी आणि त्याची मनोवृत्ती अतिशय क्षुद्र होती.
कारण क्षुद्र मनोवृत्तीमुळेच ते कुणाला सामावून घेऊ शकत नव्हते. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणजे समाजहिताची यत्किंचितही चाळ करणार होते त्यावेळच्या धर्ममार्तंडांना. त्याच्यामुळे हा सगळा जो प्रकार आहे हा होतो दुर्गुणांचा अत्यंतिक प्रादुर्भाव त्या काळी झालेला होता. आणि त्याचाच परिणाम म्हणजे धर्माबद्दल अतिसंकुचित वृत्ती. आपण जे म्हणतो की सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती धर्मामध्ये पाहिजे, तर तशी ती नव्हती. अतिशय अतिसंकुचित वृत्ती होती त्यांची. आणि त्याच कल्पना सगळ्या त्यांच्या उराशी बाळगल्या गेलेल्या होत्या. प्रेम आपलेपणा हा तर दूरच आहे, पण सगळ्यांच्या ठिकाणी अतिशय स्वार्थबुद्धी ही फोफावलेली होती. स्वार्थबद्ध झालेले होते ते. आणि मग त्यातून मार्ग काढण्यासाठी अत्यंतिक त्रास सहन करून सुद्धा या संत मंडळींनी एक प्रेमाचा, एक समानतेचा प्रवाह खळखळता ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भगवद्गीतेवरची जी टीका ज्ञानेश्वरांनी लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी समतेचा संदेश किंवा समतेचा सिद्धांत पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दात मांडलेला आहे. आणि मग निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, नामदेव, सोपानदेव, चोखामेळा, मुक्ताबाई, जनाबाई, गौरबा कुंभार, विसोबा खेचर ही सगळी परंपरा, चांगदेव, सावतामाळी, सेना न्हावी, नरहरी सोनार, ही सगळी संतांची परंपरा किंवा संत महंतांचा हा जो मेळा, भव्य मेळा त्या कालखंडात उभा राहिलेला आहे. म्हणजे 18 पगड जाती हा शब्द सुद्धा कमी पडावा इतक्या प्रकारच्या जाती त्यावेळेला होत्या, जाती जमाती होत्या. इतक्या अनंत प्रकारच्या जाती जमातीमध्ये लोक विखुरले गेलेले होते. आणि अशा समाजाला भागवत धर्माची ध्वजा खांद्यावरती देऊन त्यांनी या सगळ्या लोकांना विठ्ठलाच्या समुचरणाकडे वळवलेलं. म्हणजे पंढरपूरची ओढ या सगळ्या लोकांना लावली आणि त्यांच्या सगळ्यांच्या खांद्यावरती भागवत धर्माची ध्वजा दिलेली आहे. म्हणजे हे या सगळ्या संत मेळ्याचं किंवा संत परंपरेचं एक चांगल्या तऱ्हेचं लक्षण आहे. म्हणजे त्यांचं लक्ष जे आहे हे लक्ष सगळं पंढरपूरकडे वळवणं आणि त्यांच्यामध्ये एक चांगल्या तऱ्हेचा समानतेचा भाव निर्माण करणं, विठ्ठलाच्या समचरण पावलांकडे त्यांना वळवणं, हे कार्य वाटतं तितकं सोपं नव्हतं. पण तरी संतांची जी सहनशील वृत्ती आहे, सहिष्णू वृत्ती आहे किंवा सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती आहे आणि जे अज्ञान आहे किंवा स्वार्थाधनता त्यावेळेला जी माजलेली होती त्याला उलटी काहीतरी तोंड देत असण्यापेक्षा त्यांनी हा एक वेगळ्या प्रकारचा मार्ग अवलंबला की लोकांना अशा रीतीने चांगल्या मार्गाला लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या सगळ्या याला विरोध होत गेला आणि समाजामध्ये एकूण अज्ञान, दारिद्र्य हे सगळंच होतं. हे सगळे परंपरागत शत्रू होते. सगळीकडे धामधुमीचा काळ होता आणि त्याबरोबर परकीयांची आक्रमणं पण चालू झालेली होती. म्हणजे नाथांच्या आणि रामदासांच्या काळामध्ये जेवढी परकीयांची आक्रमणं प्राबल्याने त्यांचं म्हणजे त्यांनी इथे ठाणच मांडलेलं होतं. पण या म्हणजे ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या काळात सुद्धा ही परकीयांची आक्रमणं चालू झालेली होती. समाजाची अवनत स्थितीच होती आणि परकीयांची आक्रमणं पण चालू झालेली होती. आणि या सगळ्या याच्यामध्ये दळणवळण किंवा संपर्काची मर्यादित साधनं होती आणि त्यातून या संतांनी बिकट मार्गक्रमण करून समाज प्रबोधन केलेलं आहे. परिवर्तनाचं कार्य अतिशय मंदगतीने होत असतं हे कार्य, कारण त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात आणि मुळात जो संभावित समाज असतो, जे आपण म्हणतो धर्ममार्तंड असतात, ते सगळे याला विरोध करणारे असतात. त्याच्यामुळे हे कार्य जे अतिशय मंदगतीने परिवर्तनाचं कार्य होत असतं आणि लोक कशी असतात तर आपल्या रूढी आणि संकल्पनांना चिकटून बसणारी असतात. म्हणून आपण प्रत्येक वेळेला बघितलेलं आहे की कुणी काही नवीन विचार मांडायचा म्हटला की त्याला खूप विरोध होतो. शास्त्रज्ञ घ्या, संशोधक घ्या, संत मंडळी घ्या, कुठलाही नवीन विचार मांडायचा म्हटला की त्याला खूप विरोध होतो. कारण लोक आपल्या रूढी आणि परंपरांना चिकटून बसलेले असतात, घट्ट चिकटलेले असतात ते. आणि म्हणून मग या सगळ्याला तोंड देत देत त्यांनी या संत महंतांनी समाजामध्ये एकोपा साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये जनाबाई आहेत, मुक्ताबाई आहेत, बहिणाबाई आहेत, अक्काबाई आहेत, वेणाबाई आहेत, बायाबाई आहेत, अशा स्त्री संत महंतांनी उदंड कर्तृत्व त्याला दाखवलेलं आहे. म्हणजे स्त्री महंतांना सुद्धा कार्य करायचं तिथे संधी मिळालेली आहे आणि त्यांचंही कर्तृत्व तिथे प्रगट झालेलं आहे. आणि तरीही स्त्रीविषयक अनुदार जी भूमिका आहे आपल्याकडे, ती प्रसंगाने समतेचा आणि प्रेमाच्या साम्यवादाचा संदेश देत देत त्यांनी ते सगळं कमी केलेलं आहे. जाणीवपूर्वक त्यांनी आपल्या आचाराने
समाजामध्ये एक चांगल्या तऱ्हेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हे सगळे संत महंत जे आहेत हे हळूहळू पुढे गेलेले आहेत. म्हणजे हा सगळा काळ जो आहे धर्म मार्गामध्ये साऱ्यांचा समावेश होतो आणि तो व्हायलाच पाहिजे हे त्यांनी सांगितलं. त्यावेळेला काय होतं, ती एक ठराविक समाजाची मक्तेदारी समजली जायची. याचा तुला अधिकार नाही, त्याचा तुला अधिकार नाही, याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, तुम्हाला नाहीये. अशा तऱ्हेचे एक समाजामध्ये वातावरण होतं. पण साऱ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो आणि तशी मांडणी झाली पाहिजे हे या संतांनी जी आहे संतांनी दाखवून दिलं किंवा संतांनी एक केलेलं आहे. आणि ज्ञानदेवांपासून ही सगळी परंपरा पुढे जनार्दन स्वामी, शेख मोहम्मद, एकनाथ स्वामी यांनी ही सगळी चालवलेली आहे आणि समतेचा अर्थ आणखीन व्यापक केलेला आहे. त्याचा प्रत्यय आणखीन अनेक लोकांना ते देत गेलेले आहेत. म्हणजे मनाच्या श्लोकामध्ये किंवा काही हिंदी काव्य जी केली गेली संतांकडनं, म्हणजे यांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी भौगोलिक बंधन किंवा प्रांतिक बंधन ठेवलं नाही. जे काही आपल्याला सांगायचं आहे ते सगळ्यांना कळलं पाहिजे, सगळ्यांपर्यंत गेलं पाहिजे, अशा तऱ्हेची त्यांची जी एक विचारधारा होती किंवा अशा तऱ्हेची त्यांची तळमळ होती. आता ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचं जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर असं म्हणतात की तरी मी तव सकळ देही असे एक विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ठाई सर्वांच्याच देहामध्ये चैतन्य रूपाने मी वास करून आहे, हे त्यांनी प्राबल्याने सांगितलं. आणि यात काही विचार विनिमय करायला किंवा काहीतरी चर्चा करायला कारणच नाहीये काही. हा एक सिद्धांत आहे की सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मी वास करून आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या ठाई सकळ प्राणी मात्र वास करून आहेत. हा एक सिद्धांत आहे, ही एक आपण म्हणतो ना युनिव्हर्सल ट्रूथ आहे. याच्यामध्ये तुम्ही वाद घालणं किंवा याच्यामध्ये काहीतरी खंडन मंडन करणं कारणच नाहीये काही, हे त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि परमपिता परमात्मा आणि त्याची सृष्टी यातील हा ऐक्यभाव हा अतिशय शाश्वत आहे, सनातन आहे, पूर्वीपासून चालत आलेला आहे. हे मानण्याचं कारण होतं की हे समत्व लक्षात घेऊन प्रत्येक मानव मात्राने आपल्या बांधवांशी हे समत्व लक्षात घेऊन वागलं पाहिजे. व्यवहार हा असा केला पाहिजे, आचार हा असा असला पाहिजे की त्याच्याविषयी सुद्धा प्रेम असलं पाहिजे, त्याच्याविषयी सुद्धा जिव्हाळा असला पाहिजे, त्याच्याविषयी आत्मीयता असली पाहिजे. म्हणून या आपणापाशी विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे ऐसे साम्यची एक उपसिजे पांडवाला. पांडवा म्हणजे अर्जुन. असं इथे सांगतायत की आपल्यासारखेच विश्वाकडे पाहावे. आपल्याला एक वेगळी ट्रीटमेंट, दुसऱ्यांना एक वेगळी ट्रीटमेंट असं करू नये. आपल्यासारखंच विश्वाकडे पाहावं, आपणच विश्वरूप व्हावं, अशा प्रकारची एकमात्र साम्याची उपासना करावी. उपासना कशाची करावी तर एकमात्र साम्याची करावी. हा एकोपा, हे साम्य, ही समता, हा प्रेमभाव याची उपासना केली पाहिजे. उपासना करायची म्हणजे त्याचं चिंतन मनन करून त्या गोष्टी आपल्या ठिकाणी कशा रुजतील हे बघायचं म्हणजे उपासना करायची. उपासनेचं कर्मकांड होता कामा नये. ती उपासनाने, त्या उपासनेने आपल्या आचारामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, आपल्या वर्तनामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे, हे त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणजे ही साम्याची उपासना करावी. आपल्या जशा सुखदुःखादी भावना तशा सर्व विश्वातील प्राणी मात्रांच्या भावना आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्याशी वागणूक असावी. आणि ही वर्तणूक म्हणजेच विश्वाशी तादात्म्य होणे. विश्वाशी तादात्म्य होणे म्हणजे काय, सहानुभूती असणं, एम्पथी ज्याला आपण म्हणतो की ती आता खूप कमी झाली आहे. आता आपण कोरडे होत चाललोय किंवा आपण मेकॅनिकली सगळं जीवन जगतोय. इतकं सगळं जगामध्ये घडतंय की आपल्याला आता कशाचंच काही वाटेल असं झालं. वागोमाप झालं की म्हणतो ना आपण की आता काय सगळं मास मीडिया म्हणू नका, अमको म्हणू नका, तमको म्हणू नका, प्रत्येक जण उठतो जसं की आपल्याला सगळं कळतंय असं करून उपदेश करतो आहे मास मीडियावरती. म्हणजे खूप झालंय. मग आता काय कशाचंच काही वाटत नाही. म्हणजे बोथट जी आपली वृत्ती होतीये ती व्हायला नाही पाहिजे असं त्यांना इथे सांगायचं आहे. विश्वाशी तादात्म्य पावणं म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या सुखदुःखाशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. ती सहानुभूती आपण म्हणतो ना, सहानुभूती या शब्दाचा अर्थच आहे सहानुभूती. त्याला जे काही वाटतंय त्याची अनुभूती आपल्याला घेता येणं म्हणजे सहानुभूती. हा सहानुभूती या शब्दाला खूप व्यापक अर्थ आहे. आपण तो ढोबळ मनाने वापरतो. मला फार सहानुभूती वाटते का नुसतं म्हणतो आपण, पण ती खरंच वाटते का, आपल्या भावना खरंच अशा उचंबळून येतात का, हे फार महत्वाचे, हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि त्याचाच आणखी विस्तार करताना ते म्हणतात
ते तू बहुती प्रसंगी आम्ही म्हणू याची लागी, जे साम्य परुती जगी प्राप्त नाही. म्हणजे साम्य भावाशिवाय या जगात अन्य प्राप्तव्य काहीही नाही. प्राप्तव्य म्हणजे काय आपल्याला मिळवायचं आहे, काय प्राप्त करायचं आहे, त्याला प्राप्तव्य असं म्हणतात. मग आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे, तर आपल्याला साम्य भाव प्राप्त करून घ्यायचा आहे. सकल चराचर सृष्टीविषयी, सर्व जीवमात्रांविषयी आपल्याला समता, समभाव वाटला पाहिजे. आपल्या सुखदुःखाविषयीची तीव्रता जशी आहे तशी तीव्रता त्या दुसऱ्याच्या सुखदुःखाविषयी, प्राणीमात्राच्या सुखदुःखाविषयी वाटली पाहिजे. म्हणजे मग आपण बरेच वेळेला बोललोय की जसं समर्थ रामदासांनी म्हटलंय की चिमुटा आपण अशी घेतलेला तेने जीव व्याकुळ झाला, आपणावरून इतरांना ओळखीत जावं. ही इतकी आपल्याला साम्य भाव जो आहे त्याच्याशिवाय दुसरं काही प्राप्तव्य नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलेलं आहे. आणि स्वच्छपणे त्यांनी या समतेचा गाथा जो आहे तो सांगितलेला आहे. पसायदान आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे, हे पसायदान त्यांनी त्या परमपिता परमात्म्याला मागितलेलं आहे. आणि काय मागितलेलं आहे तर सकळ प्राणी मात्रांविषयीचं एक कल्याण मागितलेलं आहे, एक श्रेयस मागितलेलं आहे. म्हणजे सर्व मानवांसाठी आणि विश्वाच्या काही ओतप्रत असणाऱ्या अनादि अप्रतिम परमपिता परमात्म्याकडे हे त्यांनी मागणं मागितलेलं आहे. आणि हा सर्व ठिकाणचा विश्वभाव, हा अलौकिक साम्याचा पुरस्कार समाजात नाना भेदाभेद माजले असताना गीतेवर टीका लिहिण्याच्या निमित्ताने त्यांनी प्रसंगाप्रसंगाने व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला समभाव किंवा समताभाव किंवा ऐक्यभाव आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळतो. आणि हा गळी उतरवायचाच लोकांच्या, असा त्यांनी जणू चंग बांधला ज्ञानेश्वर महाराजांनी, की काही असू देत, लोक किती वेगळ्या तऱ्हेने वागू देत, वेगळ्या तऱ्हेने व्यक्त होऊ देत, वेगळ्या तऱ्हेने प्रतिक्रिया देऊ देत, पण हा समभाव, हा साम्य भाव जो आहे हा लोकांच्या गळी उतरवायचा. इतक्या ठामपणे ते त्यावेळेला उभे राहिलेले आहेत. सर्व समाजातील मूळ ऐक्यभाव प्रतिपादण्याचा उद्देश मुळे धर्ममार्ग सर्वांसाठी आहे. हे मुळात आधी फार महत्वाचं आहे. कारण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. तुला हा अधिकार नाहीये, हा अधिकार फक्त याच लोकांना आहे, अशा तऱ्हेचे खूप भेदाभेद होते. त्याच्यामुळे हा जो आहे अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. आणि परमात्म्याजवळ जाण्याचा मार्ग, एकतर परमात्म्याजवळ जाण्याचा अधिकार किंवा हक्क हा सगळ्यांना आहे. ऍक्च्युअली ती प्रत्येक मनुष्य मात्राची जबाबदारी आहे. आपला जन्मच त्याच्यासाठी आहे आणि मनुष्य मात्रालाच ती संधी उपलब्ध आहे. कारण आपण त्याचेच अंश आहोत, त्याच्या स्वाभाविक ओढ आपल्याला त्याची आहे. म्हणजे प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे खरं म्हणजे की कुठेतरी त्याच्या दिशेने आपलं मार्गक्रमण असलं पाहिजे, त्याच्या दिशेने आपल्याला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे की परमात्म्याजवळ जाण्याचा जो मार्ग आहे तो साऱ्यांचा एकच आहे, हे त्यांना सांगायचं. हरिपाठात ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे की ज्ञानेश्वरी त्यांनी तेच सांगितलेले. हरिपाठात ते सांगतात, जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा गोटी राम भाव शुद्ध. जपतप कर्म क्रिया नेम धर्म हे सगळ्यांना करता येतं. कारण का? सर्वा गोटी राम भाव शुद्ध. शुद्ध असा भाव रामाविषयीचा सर्व गटी आहे, सर्वांच्या ठिकाणी. न सोडी रे भावो टाकी रे संदेह. भाव टाकू नकोस. काय टाक? तो संदेह टाक, शंका टाक, तुझ्या मनामध्ये जी किलमिश आहे ती टाक, असं इथे सांगतायत ज्ञानदेव. रामकृष्णी टाहो नित्य पुढी. काही करू नकोस, रामकृष्ण हरी म्हण नित्य पुढी. सतत तो टाहो फोड, सतत ते म्हण रामकृष्ण हरीचा जप कर. जात वित्त गोत कुळशील मात भजे का त्वरित भावना युक्त. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. म्हणजे भावना युक्त होऊन हे सगळं करता आलं पाहिजे. तळमळ असली पाहिजे ना. कोरडेपणाने करून काहीच उपयोग नाही. सुरुवातीला कोरडेपणाने झालं तर ती निदान प्रॅक्टिसने हळूहळू त्याच्याविषयी भाव वाटला पाहिजे, आतून तळमळ वाटली पाहिजे. ती तळमळच आपली कमी पडते म्हणून आपण मागे राहतो आणि जे लोक पुढे जातात त्यांची तळमळ असते म्हणून ते पुढे जातात. ते भावयुक्त होऊन तू सगळं हे कर, भावनायुक्त होऊन कर. सरळ सोपा भावार्थ असणारा हरिपाठाचा भाग आहे. लक्षावधींनी मुखोद्गत केलेला आहे. त्यातील सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी श्रीराम भरून राहिलेला आहे. जात वित्त गोत कुळ इत्यादींचा विचार न करता, या संबंधीच्या विचारात अडकून न पडता विशुद्ध भाव श्रीहरीच्या ठाई ठेवून
त्याचे भजन कर. हा विशुद्ध भावच फार महत्वाचा आहे. भावामध्ये कुठल्याही प्रकारचे कंगोरे नको, कुठल्याही प्रकारचे इफ आणि बट्स नको. भाव शुद्ध पाहिजे. मी कशासाठी नाम घेतो आहे, मी कशासाठी उपासना करतो आहे, तर मला तुझी ओळख व्हावी आणि मला तुझ्याजवळ येता यावं, इतकंच मागणं पाहिजे. म्हणजे भाव शुद्ध असला पाहिजे. जात जात चित्त गौत कुळ शिळ मात, जात वित्त गौत कुळ शिळ मात, याचा अजिबात विचार करू नका, असं स्वच्छ प्रतिपादन त्यांनी इथे केलेलं ते अतिशय महत्वाचं आहे. वेदज्ञान अर्थात सत्य धर्म हा सर्वांना खुला आहे. त्याच्यामध्ये भेदाभेद करण्याचं कारण नाही. हा गोंधळ तुम्ही माजवूच नका, हे ज्ञानदेवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. समाजाच्या एकोप्यात बिघाड आणला गेला, अशा वेळी 50 उठाठेवी करण्यात आणि नाठाळांशी वादविवाद घालण्यात काहीही अर्थ नाही. जसं आपण मगाशी म्हटलं, आपण म्हणतो ना की नाठाळीच्या तोंडी कुठे लागा, किंवा एखादा उगाच वाद घालत बसतो, उगाच शंका काढत बसतो, त्यांच्या तोंडी लागायचं नाही. आपली शक्ती आपण उगाच खर्च करायची नाही, आपला मार्ग आपण आचरत राहायचं. ते तिथे संतांनी केलेलं आहे. म्हणजे समाजाच्या एकोप्यात बिघाड आणला गेला, अशा स्थितीत 50 उठाठेवी करण्यात आणि नाठाळींशी वादविवाद घालण्यात वेळ दवडण्यापेक्षा लोकांना सहज उपलब्ध असलेला नामाचा मार्ग, हरिभजनाचा मार्ग हा संतांनी सांगितला. त्यांनी वळवलं. धर्ममार्गामध्ये सर्वांचा समावेश होऊ शकतो हे त्यांनी ठामपणे सांगितलं. सगळी माणसं एक आहेत, सर्व मानव जात एक आहे, ऑल ह्युमन बीइंग्स आर वन, हे त्यांनी ज्ञानेश्वरी ठासून सांगितलेलं आहे ज्ञानदेवानी. म्हणून कुळ जाती वर्ण हे अवघेची गा अकारण, एथ अर्जुना माझेपण सार्थक एक. माझेपण म्हणजे परमात्मा इथे म्हणतो आहे, माझ्या ठिकाणी म्हणजे भगवानांच्या ठिकाणी किंवा या ठिकाणी योगयुक्त अवस्थेत असल्याने त्यांनी मी, परमात्मा योगयुक्त अवस्थेत आहे ना, भगवंत ज्यावेळेला अवतरले त्यावेळेला, म्हणून त्यांनी ते माझ्या ठिकाणी असा शब्द वापरलेला आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या धर्म शरीराचा अर्थात परमपिता परमात्म्याने सांगितलेल्या सत्य धर्माचा बोध करून देतात. कुठलं शरीर होतं भगवंतांचं अवतार घेतला तेव्हा, तर ते धर्म शरीर होतं. धर्माचा पुरस्कार करण्यासाठी, धर्मयुद्ध ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धर्मासाठी युद्ध आहे. त्यांचं जे आहे धर्म शरीर आहे, धर्माचा पुरस्कार करण्यासाठी त्यांचा अवतार झालेला आहे. म्हणून धर्म शरीर असं त्यांनी इथे उल्लेख केलेला. अर्थात परमपिता परमात्म्याने सांगितलेल्या सत्य धर्माचा बोध ते करून देतात. धर्म शरीर कुठलं, तर सत्य धर्माचं शरीर आहे त्यांचं. कुळ जात वर्ण याचा विचार करण्याचे कारणच नाही, हे अत्यंत उल्लेखनीय विवरण इथे म्हणता येईल. आणि ज्ञानेश्वरांना मराठीमध्ये निरूपण करण्याचं एक महत्वाचं कारण, फार महत्वाचं कारण त्यांनी इथे सांगितलेलं आहे. कारण संस्कृत मधलं ज्ञान जे आहे ते सामान्यांना कळत नव्हतं. आणि जे संस्कृत पंडित होते त्यावेळेचे, सो कॉल्ड पंडित, ते काय करत होते, ते आपल्याला जसं पाहिजे तसे त्याचे अर्थ त्याचा हे करत होते, प्रचार करत होते. खराच व्यवस्थित अर्थ हा सामान्यांपर्यंत जातच नव्हता. आणि म्हणून मग ज्ञानेश्वरांनी हा सगळा प्रपंच केलेला आहे. म्हणजे त्यांनी हे फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की ज्ञान संस्कृतात राहिले, तथाकथित धर्म मार्तंडांनी स्वार्थपरायणतेने चुकीचे अर्थ लावून अनाचार रूढ केले. अशा स्थितीत जे मूळ विशुद्ध आचार आहेत ते लोकांना समजावे, त्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. त्यासाठी ज्ञानेश्वरांनी हे सगळं ज्ञान मराठीत आणलं आणि त्याचा बोध त्यांनी सर्वसामान्यांना करून दिला. म्हणजे हे फार महत्वाचा विचार आहे याच्यामध्ये. आणि तेच त्यांनी ते म्हणले की नेवाशाला अमृतवाहिनी अशी म्हटली गेलेली प्रवरा नदी जी होती, ती प्रवरेच्या काठी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जी सविस्तर धर्मचर्चा झाली, धर्मचर्चा केली गेली आणि समानतेचा किंवा समतेचा वेणू लावला गेला. कारण या समतेचा त्या काळी विसरच पडलेला होता. उच्च नीच धर्म जे आपण म्हणतो ना, हे उच्च नीच खूपच त्याला प्राबल्याने सांगितलं गेलेलं होतं. आणि ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा आदी संत मेळांनी महाराष्ट्रीय विचारधाराचं पेर आपल्या आचाराने केलेलं आहे.
म्हणजे नुसतं सांगून उपयोग नाही. आपण हल्ली ज्याला रोल मॉडेल म्हणतो, हे धुरीण आहेत, समाज धुरीण आहेत, आदर्श आहेत ते समाजाचे. ते ज्याला व्यवस्थित वागतात त्याच वेळेला बरोबर लोक यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेत रोजना सयत प्रमाण कुरुते लोकस्तदनु वर्तते. म्हणून या समाज धोरणावरती मोठी जबाबदारी असते. नुसतं सांगून उपयोग नाही ना, तर त्याला काय म्हण आहे, कुठली म्हण आहे, आपण काय म्हणतो त्याला, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. आणि समर्थाने त्याला पढतो मूर्ख म्हटलंय, की वास्तव पुष्कळ, अभ्यास पुष्कळ करतो, पण ज्याच्या वृत्तीमध्येच बदल होत नाही तो त्यांनी पढतो मूर्ख असं म्हटलेलं आहे. अशा रीतीने हा जो प्रकार आहे हा इथे त्यांनी महत्वाचा, म्हणजे हे सगळं ज्ञान सामान्यांना खुलं व्हावं हा मुख्य त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. आणि चुकीचं जे सगळं पसरलेलं होतं ते कुठेतरी त्याचा उच्छेद व्हावा, कुठेतरी ते नाहीच व्हावं. म्हणजे संतांनी समाजातील भेदभावाची वागणूक संपावी यासाठी मूळ ज्ञानाचं भांडार खुलं केलेलं आहे. भेदभावाची वागणूक संपली पाहिजे म्हणून मूळ ज्ञानाचं भांडार जे ते खुलं केलेलं आहे. त्यातील नेमक्या संकल्पनांचा बोध सर्वांना मायभाषेत केलेला आहे. आणि त्याप्रमाणे देशभर ऐक्यभाव आणि एकात्मता याचा जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार केलेला आहे असेही पाहता येईल. आता संत नामदेवांचं जर आपण, ज्ञानदेवांचं हे अगदी मूलभूत कार्य आहे सगळं, की संस्कृत वाङ्मय मराठीमध्ये आणणं, लोकांना समतेचा बोध करणं, ऐक्यभावाचा बोध करणं, त्यांना हे सगळं जे उपासनेची ज्या काही क्रिया आहेत त्या सगळ्या खुल्या करणं. तुम्हाला सुद्धा हक्क आहे ही सगळी उपासना करण्याचा, परमात्म्याला जाणून घ्यायचा आणि परमात्म्याकडे जाण्याचा हा तुम्हाला सुद्धा हक्क आहे, हे जे हे त्यांनी सांगितलं सगळं. आता आपण जर नामदेवांचा जर भाग बघितला किंवा नामदेवांचं जर कार्य बघितलं तर सगळ्यांना, बहुतेक सगळ्यांना ऐकलं असेल, माहिती असेल, ज्ञानदेव नामदेव यांनी उत्तर यात्रा केली होती. ती अतिशय प्रसिद्ध आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांची खूप विचाराची देवाणघेवाण झालेली होती. दोघेही ते उत्तर यात्रेला गेलेले होते बरोबर. त्याच्यामुळे बरीच विचारांची देवाणघेवाण त्यांची झालेली होती. त्यानंतर पुन्हा नामदेव उत्तरेत गेले आणि केवळ दक्षिण उत्तर याचा सुरेख संगम घडवून आणला असे नव्हे, तर दक्षिण उत्तर यांच्या दरम्यान त्यांनी भावगंगा, भक्तिगंगा याचं उदाहरण आणलं. म्हणजे 700 वर्षापूर्वीचा हा काळ होता खरं म्हणजे ही क्रांतीच झाली सगळी. म्हणजे आपण जर बघितलं, हे चित्र जर आपण डोळ्यासमोर उभं केलं तर हे सगळं त्यांनी त्यांच्या भाववाणावरती करून आणलेलं आहे. ही उत्तुंग झेप त्यांनी घेतलेली आहे नामदेवानी. म्हणजे तिचं एक आगळ चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. नामदेव पंजाबमध्ये किमान 20 वर्ष होते असं इथे म्हटलेलं आहे. त्यांचा जर काळ आपण बघितला तर 1270 ते 1350 असा त्यांचा काळ आहे. आणि त्यातील इसवी सन 1330 ते 1350 हे ते पंजाब, त्या काळात ते पंजाबमध्ये होते असे मानलं जातं. आणि राष्ट्रीय एकात्मतेचं कार्यच त्यांनी 700 वर्षापूर्वी केलं, की जे अजूनही आपल्याला खरं म्हणजे साधलं गेलेलं नाहीये. हे संपूर्ण राष्ट्राची एकात्मता कशी साधता येईल, कशावरती, तर केवळ भावबळ, भावगंगा, मूळ विशुद्ध हेतू असेल ना, मन शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल तर या गोष्टी सहज सोप्या होतात. ते नसेल तर मग आपल्याला अनंत अडथळे येतात. त्याच्यामुळे हे जे त्यांनी कार्य केलं, राष्ट्रीय एकात्मतेचंच कार्य त्यांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांची मंदिरं आहेत पंजाबामध्ये, नामदेवांची मंदिरं आहेत पंजाबामध्ये. शिखांच्या पवित्र गुरुग्रंथामध्ये संत नामदेवांची 61 पदे समाविष्ट आहेत असं ते इथे सांगतात. महाराष्ट्र प्रदेशातील संतांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन कामगिरी केली, तिचे वर्णन केवळ अजोड आहे आणि असे शब्दातच केलं पाहिजे. नामदेव 700 वर्षापूर्वी राजस्थान, पंजाबात गेले. तेथे 2 दशके त्यांनी संचार केला, लोकसंग्रह केला आणि जनमानसात अतिशय आदराचं स्थान मिळवलं. लोकसंग्रह केला म्हणजे लोकांना चांगल्या मार्गाला लावलं, लोकांना हिताच्या, कल्याणाच्या मार्गाला लावलं. आणि नामदेव महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांची अपूर्व श्रद्धा आणि भागवत धर्मावरती दृढ भक्ती याचा प्रभाव तेथील जनमानसावरती पडला. आज 700 वर्षानंतर सुद्धा पंजाबात त्यांची ठायी ठायी जी मंदिरं दिसतात, त्याच्यावरनं आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की त्यांचं महत्त्व त्यावेळेला लोकांना किती वाटलं होतं. ती त्यांची कार्याची साक्ष देणारी आहे. श्री विठ्ठलाच्या भक्तीची पताका खांद्यावर वाढवीत नामदेव देशाच्या विविध भागात फिरले.
विविध प्रवृत्तीचे समाज, विविध भाषा बोलणारे समाज यांना त्यांनी प्रेमाच्या बंधनांनी बांधलं. बघा आता नुसता महाराष्ट्र नाही तर बाहेर गेलं की भाषा वेगळी आहे, माणसांचे प्रकार वेगळे आहेत. जोडून त्यांनी कशाशी जोडलं तर प्रेमाची भाषा, हृदयाची भाषा. आणि या कार्याद्वारा त्यांनी मोठा लोकमेळा उभा केलेला दिसतो. असं म्हणजे आपल्या लक्षात येतं आणि हे खूप मोठं काम आहे. याच्यावर त्यांची राष्ट्रीय दृष्टी दिसते. नाही असं नाही आहे की संत लोकांनी एक भोळे बाबडेपणाने काहीतरी ते करत राहिले आणि मग त्याचा आता आपण असा त्याचा आता अन्वयार्थ असा लावतो. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे प्रत्येक वागण्यामध्ये काहीतरी एक विचार होता आणि त्या विचाराचं प्राबल्य आपल्याला त्यांच्या कार्यामधनं दिसतं. तसं इथे त्यांचं आपल्याला राष्ट्रदृष्टी दिसते असं म्हणता येईल. नामदेवानंतर जवळजवळ 300 वर्षांनी रामदासांनी 12 वर्ष उदंड तीर्थाटन केलं आणि तेही आपल्याला माहिती आहे त्यांनी विविध ठिकाणी 1100 मठांची स्थापना केली. म्हणजे याच्यावरून आपल्याला एवढं समजतं की कुठली भौगोलिक मर्यादा या लोकांनी ठेवली नव्हती. त्यांचं कार्य विशिष्ट भाषिकांसाठी आहे असंही नव्हतं. संत नामदेव केवळ विठ्ठल भजनात आणि पंढरीच्या वारीत गुंतून पडलेले नव्हते, तर भक्ती मार्ग हा देशभराच्या लोकांच्या हृदयाशी संबंध जोडणारा दुवा आहे, जोडणारा राजमार्ग आहे हे त्यांनी मानलं. आणि म्हणून मग ते पंढरपूरच्या भावभक्तीच्या पताका उत्तरेत नेल्या. त्यांनी पंढरपूरच्या भावभक्तीच्या पताका त्यांनी उत्तरेत नेल्या आणि सारं वातावरण भक्तीच्या स्पंदनाने म्हणजेच प्रेमाच्या लहरीने भरून टाकलं. प्रेम फार महत्वाचं आहे ना, आणि निरपेक्ष प्रेम महत्वाचं आहे. प्रेमासाठी प्रेम तर त्या माणसाला आनंद येतो ना, तर त्याची स्पंदनं किंवा त्याच्या वेव्स ज्या आहेत त्या आपल्याला चांगल्या तऱ्हेची ऊर्जा देतात. तेच त्यांनी इथे सांगितलेलं आहे. भक्तीच्या स्पंदनाने आणि प्रेमाच्या लहरीने सगळं वातावरण त्यांनी भारून टाकण्यात ते यशस्वी झाले. 700 वर्षानंतर सुद्धा बाबा नामदेवजी या नावाचा त्यामुळे आज जयघोष चालतो. नामदेव जमात आहे, तुम्हाला माहिती असेल. नामदेव हे आडनाव आहे, नामा हे आडनाव आहे. आणि त्यांनी इथे उदाहरण दिलेले की कुठली तरी परिषद भरलेली होती तर त्याच्यामध्ये जवळजवळ 25 लोक हे नामदेव आडनावाचे होते आणि 2च काहीतरी अपवादात्मक वेगळ्या आडनावाचे होते. म्हणजे ही परिषद 1982 मध्ये रायपूर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेशात भरलेली होती. म्हणजे नामदेव ही जमात आहे, नामदेव हे आडनाव लावतात लोक अभिमानाने, नामा हे पण आडनाव लावतात. म्हणजे त्यांनी इथे जसं 1982चं दिलंय तसं 1981चं पण दिलंय. नामदेव जयंती समारोह ज्या झाला त्याला पत्रिकेवरती नावामध्ये नामा आडनावाचे किमान अर्धा डझन लोक होते. म्हणजे इतका प्रभाव त्यांच्या सगळ्या कार्याचा, त्यांच्या सगळ्या शिकवणीचा किंवा शिकवणुकीचा हा त्या सगळ्या समाजावरती पडलेला आहे. म्हणजे पंजाब म्हणू नका, राजस्थान म्हणू नका, मध्य प्रदेश म्हणू नका, उत्तर प्रदेश म्हणू नका, कुठल्याही प्रकारचं बंधन त्यांनी ठेवलं नाही. आणि याच्याबरोबर एक आणखीन एक लक्षात येतं की किती धडपड, किती एवढा मोठा कार्याचा आवाका वाढवायचा म्हणजे शारीरिक कष्ट किती. थोडं थोडकं काम नाही आहे आणि त्याला काही दळणवळणाची साधनं नव्हती. विमानात बसला आणि इथून तिथे गेलं असं नव्हतं त्यावेळेला. सगळीकडे हे लोक पायी फिरलेले आहेत. म्हणजे ही तळमळच याच्यावरून आपल्याला दिसून येते. नामदेवांचा प्रभाव दिसून येतो. उत्तर दिग्विजय असं त्याच्यामुळे त्यांच्या कार्याला म्हणतात. दक्षिणेतर त्यांचा प्रत्यक्ष भक्कम पायाच आहे. संतांचे कार्य विशाल पायावर अधिष्ठित असल्याची ही एक सूचक बैठक मानण्याचा प्रत्यय आहे जो आहे. आणि नामदेव उत्तरेत गेले तो कालखंड तर तेथील परकीयांच्या प्रत्यक्ष राजवटीचा होता, ऐन आमदानीचा होता. त्याच वेळेस जनमानस वेगळ्या प्रेमरज्जूंनी बांधून नामदेव महाराज भक्तीबरोबरच समतेचा सक्रिय संदेश देत होते. नामदेवांच्या काव्यातील मानवतावादाचा आणि सकळांविषयीच्या जिव्हाळ्याचा भाग अतिप्रसिद्ध असून सर्व सुखी असो, सर्व आरोग्य संपन्न असो अशा आशयाच्या संस्कृत प्रार्थनेशी जवळीक साधणारी नामदेवांची एक वारकरी प्रिय प्रार्थना अशी आहे. अकल्प आयुष्य व्हावे कयाकुळा, माझ्या सकाळा हरीच्या दाशा. म्हणजे तुला भरपूर आयुष्य लाभो, वासनेची बाधा न हो कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. आयुष्य भरपूर लाभो पण वासनेची बाधा कोणत्याही काळी न हो, हे महत्वाचं आहे.
म्हणजे नुसतं आयुष्य भरपूर लाभलं आणि ते सुखोपभोगात जर घालवलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. आपल्या हातात दिवस जो मिळतोय तो आपण सत्कारणी लावला पाहिजे. परमेश्वराकडे जाण्यासाठी काहीतरी वाटचाल केली पाहिजे. नाहीतर मग ते काय आहे ना, लटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. तसं त्यांनी इथे म्हटलेलं आहे की आयुष्य भरपूर लाभू दे, पण वासनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असेल. पुढे तसंच त्यांनी आणखीन एक महत्वाचं सांगितलंय, अहंकाराचा वारा न लागो राजस. मी माझं नको, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. कुणाचं कल्याण आहे? ज्याच्या मुखी पांडुरंग आहे. निधान म्हणजे ठेवा, ठेवा. पांडुरंगाच्या नामाचा ठेवा आहे. निधान म्हणजे ठेवा. म्हणजे त्यांनी ते म्हणले, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निधान पांडुरंग. वासनेचा अजिबात स्पर्श नको, अहंकाराचा वारा नको, आणि मुखामध्ये सतत पांडुरंग पाहिजे, तोच ठेवाय. रामनाम हाच माझा ठेवाय, पांडुरंगाचं नाम हाच माझा ठेवाय, बाकी माझ्याकडे काही नाही. इतकी निसंग अवस्था, इतकी निसंग वृत्ती प्राप्त झाली पाहिजे. मानवतेविषयीचा कळवळा, सर्वांविषयीची आपुलकी आणि सर्व जनांविषयीचे प्रेम यांनी उथमलेली संत गाथा म्हणजे संत मेळ्याने भेदाच्या वातावरणाला तिलांजली देऊन नव्या कालखंडाची केलेली उद्घोषणा होय. म्हणजे त्यांच्या मनामध्ये मानवतेविषयीचा कळवळा, सर्वांविषयीची आपुलकी, आत्मभाव, दुजाभाव नाही. हा मला जवळचा आहे, तो मला जवळचा नाही, असं नाही. म्हणजे मध्ये वसुधाताई ज्याला गेल्या त्याला मी हेच बोलले होते की प्रत्येकाला असं वाटायचं की मी वसुधाताईंना प्रिय आहे. हे त्यांच्या कार्याचं कौशल्य आहे. म्हणजे प्रत्येकाशी त्या आत्मभावाने राहत होत्या, आत्मभावाने वागत होत्या. प्रत्येकाला त्यांनी प्रेमरज्जूने बांधून ठेवलं होतं. म्हणजे हा आत्मभाव जो आहे, म्हणजे मानवतेविषयीचा कळवळा, सर्वांविषयीची आपुलकी, आत्मभाव, आपलेपणा, सर्व जनांविषयीचे प्रेम, प्रेम असलं पाहिजे. प्रेमाचा ओलावा असल्याशिवाय काही नाही. नाहीतर ज्ञानेश्वर महाराजांनीच मला वाटतं कुठल्या तरी याच्यात दाखवा दिलाय की याच्या तांदूळाच्या कण्या कांडून फक्त हाताला फोड येतात, बाकी काहीच साध्य होत नाही. पुष्कळ उपासना केली, साधना केली, पण हृदयात जर ओलावाच नसेल प्रेमाचा, म्हणजे सगळ्यांविषयी, मानवजातीविषयी, माणसाविषयी, देवाविषयी सुद्धा प्रेम पाहिजे ना, नाहीतर काय उपयोग आहे. नाहीतर झाला, आज इतक्या माळा करायच्या होत्या केल्या, अमुक करायचं होतं केलं, टिक असतं ना आपलं, असं मनात आपण टिक करतो, चला हे झालं ते झालं ते झालं. तर तो ओलावा पाहिजे, प्रेमाचा ओलावा पाहिजे तिथे. हेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे, सर्व जनांविषयीचे प्रेम यांनी उथमलेली संत गाथा म्हणजे संत मेळ्याने भेदाच्या वातावरणाला तिलांजली देऊन नव्या कालखंडाची केलेली उद्घोषणा, हे महत्वाचं आहे. धार्मिक वर्चस्वाच्या झुंडशाही विरुद्ध ज्ञानदेवादी संतांनी दिलेला लढा हा अभूतपूर्व आहे. आपण जसं म्हटलं की मगाशी धार्मिक वर्चस्व आणि त्याच्यामुळे जे भेदाभेद हेतू परस्पर निर्माण केले गेलेले होते. कारण आपण म्हणतो ना की त्यांना त्यांची पोळी भाजून घ्यायची होती, त्यांचा स्वार्थ त्यांना साधायचा होता, त्यांचं समाजामधलं स्थान, त्यांना त्यातनं मिळणारा फायदा, त्यांना मिळणारा पैसा, हे सगळं त्यांना साधायचं होतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्याला त्यांनी पूर्णपणे विराम दिलेला आहे. आणि त्यातून मग दोन महान सिद्धांत पुढे आले की धर्मवर्चस्वाची जातीवर अधिष्ठित असलेली व कुजलेली संकल्पना या संत महात्म्यांनी पूर्णतः उधळून लावली. म्हणजे जातीवर अधिष्ठित असलेली आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की कुजलेली, अतिशय घाणेरडी कुजलेली आणि जातीवर अधिष्ठित असलेली. कारण जोपर्यंत जाती अधिष्ठित विचार केला जातो तोपर्यंत समभाव जागृत होणं शक्यच नाही, तोपर्यंत भेदाभेद राहणारच. तर ते तसं नको आहे. म्हणजे ही जी संकुचित संकल्पना जी आहे, ही मूलधर्माची जी शिकवण त्यांनी दिली त्याच्यामुळे संकुचित संकल्पना जी आहे ती पण नाहीशी झाली. ती मोडण्यासाठी संतांनी अत्यंत सोपा उपाय योजला.
नामसाधनाला कुणीही आक्षेप घेत नाही, घेऊ शकत नाही, तेव्हा तेच साधन घेऊन त्यांनी भेदाभेदाच्या कल्पना पूर्णपणे दळून लावलेल्या आहेत किंवा पूर्णपणे नाहीशा केलेल्या आहेत. नामसाधन कुणीही करू शकतो, कुठल्याही वेळी, कुठल्याही काळी, कुठेही. नामसाधनेला कुठलेही बंधन नाही. नंतर माळ सुटली तरी सुद्धा चालतं, तुम्ही श्वासावर सुद्धा नाम घेऊ शकता. नामाला उपाधी माळेची सुद्धा नंतर लागत नाही, लागली नाही पाहिजे. ज्याला तुम्ही नामामध्ये इतके पूर्ण रममाण व्हायला लागलात की माळेची उपाधी सुद्धा लागता कामा नाहीये, असं आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे नामसाधनेच्या याच्यावरती म्हणजे भेदाभेदाच्या कल्पना मोडण्याचा चंगच त्यांनी बांधला आणि तिचे रूपांतर पुढे धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळीत केले. स्त्री, पुरुष, जाती, समाज यांना नामसाधनेने एकत्र आणण्याचा 700 वर्षापूर्वीचा खटाटोप ही खरोखर क्रांतीच आहे. सगळ्यांना एका लेव्हलवर आणण्याचा प्रयत्न करणं, एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणं, हे आहे, हे खरोखरच त्यावेळची ती क्रांती आहे. सर्व जाती समाजात संत उदयाला येण्याची ही एक नांदी ठरली. म्हणजे प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी एक चांगला विचार आहे, प्रत्येक जण काही ना काहीतरी एक चांगल्या रीतीने काही बोलू शकतो, सांगू शकतो. 18 पगड जातीमध्ये संत निर्माण झाले. ते का निर्माण झाले? कारण हा मार्ग खुला झाला ना. नामसाधनेने त्यांना त्यांच्यातली शक्ती कळली. खरं म्हणजे उपासना ही आधीच पहिला त्याचा हे आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की पहिली त्याची पायरी अशी की तुम्हाला तुमची ओळख झाली पाहिजे, आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. आणि मग नामसाधनेचा मार्ग खुला करून दिल्यामुळे समाजातील आत्मतेज जागृत झालं, असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. सगळेच म्हणजे सर्व जाती जमातींमध्ये संत उदयाला आले, समाजातील आत्मतेज जागृत झालं आणि ही एक प्रकारची नांदी ठरली. जनाबाई अभंग करू लागल्या, चोखा मेळा सोप्या भाषेत महान तत्वज्ञान सांगू लागले. सावता माळी, सेना नावी, गोरोबा कुंभार, नरहरी सोनार यांची प्रतिभा गगनाला गवसणी घालू लागली. बुद्धिमत्ता, प्रतिभा आणि लोकोत्तर तेज या सर्व स्तरात हे आपल्याला या सगळ्या लोकांमध्ये हे सगळं आढळायला लागलं आणि त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने हे सगळं सिद्ध करत गेले. हे लोक म्हणजे भक्तीच्या मशाली पाजळल्या गेल्या असं त्यांनी इथे म्हटलं. घनदाट सामाजिक अंधकाराला छेद बसला. हे एवढं महत्वाचं मोठं कार्य यांनी केलेलं आहे. शेकडो वर्षाच्या घनदाट सामाजिक अंधकाराला तिलांजली देण्यासाठी त्यांनी भक्तीच्या मशाली पाजळल्या आणि नामसाधनेच्या समयात तेवू लागल्या. ह्याच्यामुळे मग हा जो अंधकार पसरलेला होता समाजामध्ये तो पूर्णपणे नाहीसा झाला किंवा हळूहळू होऊ लागला आणि मग त्याच्या उजेडात सर्वांचे स्वरूप समजून घ्यायला समाजाला आवाहन केले गेले. वरच्या रंगाला भुललेले आणि म्हणून अंतरंग समजू न शकणारे असा जे तात्कालीन त्या काळचे शहाणे पंडित आपण ज्याला म्हणतो, त्यांना संत शिरोमणी चोखोबांनी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला. चोखोबांनी आपल्या अभंगाची शब्दयोजना केली, ती वरून त्यांच्या ठाई असणारी तत्वज्ञान आकळण्याची जी बुद्धी आहे, प्रतिभा आहे आणि तेवढीच विलक्षण नम्रता आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल हा अभंग. उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी नीर नव्हे डोंगे, काय भुललासी वरलिया सोंगा. म्हणजे आत बघ न काय आहे ते. आता हे 18 पगड जाती जमातीचे लोक, त्यांना प्रत्येक वेळेला जात ही बाह्य जो त्यांचा हे आहे त्याच्यावरनं हिळवलं जात होतं. मग उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, आत काय आहे बघ, त्याचा आत्मतेज बघ, त्याची बुद्धी किती प्रकाशित झालेली आहे ते बघ, हे त्यांना इथे सांगायचं आहे. हे चोखोबांचे शब्द त्यांच्या उत्तुंग कल्पना, उपमा आणि शाश्वत सिद्धांत सांगणारे विचार सर्व जणांसमोर उलगडून ठेवतात आणि त्यांच्यातील तेजाची त्यातून आपल्याला जाणीव होते. काय समजलं त्यांना हे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मूळ बघा, वरच्या रंगाला महत्व देऊ नका. भक्तिमार्ग आणि नामसाधना याद्वारा संत मेळ्याने समाजातील सर्वच घटकांमधील तेजोज्योतींना योग्य ते स्थान दिलं. म्हणजे हे काय झालं, प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाला त्याच्या कुवतीप्रमाणे योग्य ते स्थान दिलं गेलं. इतके दिवस काय होतं, कुवत न बघता तुझं अमुक आहे ना मग तू तेच करायचं, तुझं तमुक जात आहे ना मग तू तेच करायचं, तुला हे ऐकायचा अधिकार नाही, तुला ते करायचा अधिकार नाही. त्यांना त्यांचा अवाका बघण्याची संधीच मिळाली नाही. पण ती त्यांना जी नामसाधनेची संधी उपलब्ध करून दिली गेली
त्याच्यातून त्यांना ते उलगडत गेलं त्यांच्या स्वतःतल्या आत्मतेच्या. आणि मग हे त्या त्या घटकाला ते ते स्थान द्यावं लागलं समाजाला. परीक्षा पुष्कळ घेतल्या गेल्या त्यांच्या, पण ती ती स्थानं त्यांना दिली गेली. आणि मग हे भेदाभेदाचं जे काही एक आवरण होतं आपल्या समाजामध्ये ते हळूहळू गळून पडलं. आता एकनाथांच्या कामगिरीचं थोडंसं आपण बघू, सुरुवात करूया. ती तर खूपच मोठी कामगिरी आहे एकनाथांची. एकनाथांच्या कामगिरीचं यथायोग्य मूल्यमापन करायचे तर असे म्हणता येईल की त्यांची धर्मबुद्धी मूलभूत होती. ते मूलभूत घेऊनच आले होते त्यांचं. कारण वंश परंपरा जर आपण या सगळ्या संतांची बघितली, ज्ञानदेव काय, एकनाथ काय, रामदास काय, तर हे घेऊन येतात बरंच काही काही. त्याच्यामुळे धर्मबुद्धी ही मूलतःच त्यांच्या ठिकाणी होती. आणि ज्याला सर्व धर्म समभाव म्हणतात त्या पलीकडे ते विचारांनी आचारांनी कधीच गेलेले होते असं त्यांनी इथे म्हटलेले. त्यांचे समृद्ध वाङ्मय त्यांच्या उदंड कार्याची साक्ष देते. आणि त्यांचे लिखाणाचे स्वरूपही समाज खडबडून जागा व्हावा अशा तऱ्हेचं त्यांच्या लिखाणाचं स्वरूप आहे. आणि त्यांना समाजाला धर्मस्वरूप कळावं याचा जणू एकनाथांनी ध्यासच घेतला होता. एकनाथांचं कार्य खूप मोठं आहे, त्यांचं वाङ्मय पण खूप आहे, त्यांची तळमळ प्रचंड आहे. आणि याच्यातून त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, आणि आणखीन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की सदैव त्यांना ध्यास लागलेला होता आणि तसाच त्यांचा आचार पडत गेला. सतत ऐक्यभाव त्यांना समाजामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये त्यांना सतत ऐक्यभावच दिसत होता. आणि बहुरूढ भाषा म्हणजे बोली भाषेमध्ये जर लोकांना सांगितलं तर ते जास्त चांगलं कळेल. आणि त्यातूनच मग ती बहुरूढ म्हणजे भारूढ ही कल्पना आलेली आहे. म्हणजे त्यांची एक ती मी आपलं आपण वाचलं असेल कादंबरी, ती काय त्याचं नाव आता माझ्या लक्षात नाही. त्यात त्यांनी असं सांगितलंय की ती सुईण येते त्यांच्या घरी. सुईण नाही, ती पूर्वी ती काय विकणाऱ्या यायच्या ना त्या बिब्बे आणि सुया, बिब घ्या बिब काय ते, तर ती येते त्यांच्याकडे. आणि ती जी काही भाषा बोलत असते, जसं त्यांच्या पत्नीला काहीतरी समजावून सांगत असते, ते ते सगळं ऐकतात. आणि मग त्यांना असं वाटतं की हां, आपण या भाषेतून बोध केला पाहिजे, या भाषेतून आपण वाङ्मय आपलं हे केलं पाहिजे. म्हणजे हा जो विचार आहे बहुरूढ असं त्यांनी ते म्हणलेलं आहे. म्हणजे भारूड बहुरूढ कथांचा हा त्यांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये किंवा त्यांना जे बोध करायचा होता त्याच्यामध्ये त्यांनी समावेश केला. आणि लोकभाषेतून लोकांना ज्ञान दिले गेले पाहिजे यावर त्यांचा अतिशय कटाक्ष होता. आणि त्याचा चांगला परिणाम लोकांवरती दिसून आला. त्यांनी म्हणजे लिखाणाचा आणि भारुडाचा चांगला परिणाम दिसून आला. त्याची त्यांना उत्तम जाण होती. समाजातील सर्व घटकांशी समरस झालेले आहे. आणि त्या सर्व घटकांना भावरज्जूंनी एकत्र बांधू पाहणारे एकनाथ हे एक महापुरुष होऊन गेलेले आहेत. आणि यातूनच लोकांना समजावं, यातूनच त्यांचे हिंदू तुर्क असे पण काही संवाद आहेत. म्हणजे तुर्की भाषेमध्ये पण त्यांनी काही केलेलं आहे की त्याला जे काही त्यातले प्रचलित शब्द होते ते काही वापरणारे लोक होते. कारण मगाशीच आपण म्हटलं की जसं नामदेवांच्या काळात ती परकी आक्रमणं सुरू झाली होती आणि नाथांच्या काळामध्ये ती आक्रमणं पूर्ण म्हणजे त्यांनी पोखरूनच काढलं होतं सगळं. रामदासांच्या ह्याच्यात, नाथांच्या ह्याच्यामध्ये पूर्ण पोखरून काढलेलं होतं. ते हिंदू तुर्क संवाद पण त्यांनी जे आहे ते त्यांनी लिहिले, हापसी काव्य केलेलं आहे. त्या त्यांच्या रचनाच्यात उत्तुंग वैचारिक झेप घेणार आहेत. आणि एक धर्म भाव हे त्यांना या सगळ्यातून सांगायचं होतं असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. आणि कित्येकांच्या कल्पनेत न बसणारं तत्वज्ञान त्यांनी लोकांच्या गळी उतरवलं. आता याला हे करायला किती पेशन्स लागत असेल बघा, किती पेशंटली हे करावं लागत असेल. आपण 10दा सांगतो किंवा 3दा सांगतो, 4दा सांगतो, सोडून देतो. पण हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने सांगणं आणि तेच कार्य करत राहणं, यातून ही लोक जी आहेत सगळी ही एक चांगल्या तऱ्हेच्या परंपरा आपल्या ठिकाणी घेऊन आली. आणि त्या परंपरा पुढे महाराष्ट्र धर्मात त्यांनी रुजवायचा प्रयत्न केलेला आहे. थांबूया आपण आता इथे. एकनाथांचा पण बाकीचं ते क्रमशः बघायचं आपल्याला. अजून 2 भाग तरी लागतील बहुतेक. धन्यवाद.